हाय, नमस्कार. आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलणार आहोत. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा वापरायचा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा आपण एखादी ऍक्टिव्हिटी चालू असेल या क्षणी किंवा सध्या एखादी रिपीटेड ऍक्शन असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. म्हणजे डे टू डे ऍक्टिव्हिटी नाही. डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. पण एखादी ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली, वाय आर यू हिटिंग हिम, तू त्याला काय मारतो. सो हे जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य झालं. तर आपण अजून त्याची उदाहरणं बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह, सिंग्युलर. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, सकारात्मक, आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन. आय एम कमेंटिंग ऑन इट. मी त्याच्यावर टिप्पणी देतोय. ही इज कम्पेअरिंग द प्रॉडक्ट्स, म्हणजे तो जे प्रॉडक्ट्स आहेत त्याची तुलना करतोय. शी इज कम्पेटिंग इन द स्पोर्ट्स, म्हणजे ती स्पर्धा करते कशामध्ये? स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये. इट इज कन्वेइंग द मेसेज. ते संदेश तो पाठवतो किंवा पोहोचवतो. मेसेज. यू आर कंप्लेनिंग अबाउट सर्व्हिसेस, म्हणजे तू तू जी सेवा आहे त्याच्याबद्दल तक्रार करतोय. ज्या सेवा मिळाली तुला त्याच्याबद्दल तक्रार करतो. जे काम आहे तुम्ही ते कंप्लीट करत आहात किंवा पूर्ण करत आहात. वी आर कन्क्लुडिंग द प्रोग्राम, म्हणजे जो जो कार्यक्रम आहे तो आम्ही त्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. दे आर कंडक्टिंग द सेशन. कंडक्टिंग म्हणजे आयोजन करणे. तर ते सत्राचं आयोजन करत आहेत. तर सब्जेक्ट आय, ही, शी, इट, यू, वी, दे. एम, इज, आर. इज आपण कशासाठी वापरलंय? ही, शी आणि इट थर्ड पर्सन सिंग्युलर साठी. आणि बाकी ठिकाणी आपण यू, वी, दे साठी आर वापरला आणि आय साठी एम वापरला. तसंच व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट असं आपण वापरलंय याच्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अफर्मेटिव्ह. आता आपण नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बघूया.
आय एम नॉट कन्फेसिंग इट. मी ते कबूल करत नाही. ही इज नॉट कॉन्फिस्केटिंग द व्हॅल्युएबल्स. म्हणजे तो जे व्हॅल्युएबल्स आहेत, म्हणजे किमती वस्तू आहेत, त्या जप्त करत नाही. कॉन्फिस्केटिंग म्हणजे जप्त करणे. शी इज नॉट कन्फ्युजिंग अस. म्हणजे ती आम्हाला गोंधळात टाकत नाही. इट इज नॉट कन्झर्विंग अॅनिमल्स. म्हणजे ती गोष्ट प्राण्यांचं संवर्धन, कन्झर्विंग म्हणजे संवर्धन करत नाहीये. यू आर नॉट कॉंग्रॅच्युलेटिंग अस. तू आमचे अभिनंदन करत नाही. यू आर नॉट कन्सिडरिंग अस. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारात घेत नाहीये. वी आर नॉट कन्सोलिंग देम. म्हणजे आम्ही त्यांचं सांत्वन करत नाहीये. सांत्वन करणे म्हणजे कोणी दुःखात असेल तर त्याला आपण काय रे बाबा कसं झालंय काय, ते बघतो. दॅट इज कन्सोलिंग. सो वी आर नॉट कन्सोलिंग दॅट. दे आर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ बिल्डिंग. म्हणजे ते इमारतीचं बांधकाम करत नाहीये. इंटरॉगेटिव्ह सिंग्युलर. एम आय कन्सल्टिंग विथ एनीवन. म्हणजे मी कोणाशी सल्लामसलत करत आहे का. इज ही कॉन्ट्रीब्युटिंग एनिथिंग. तो कशासाठी योगदान देत आहे का. इज शी कंट्रोलिंग द टेम्परेचर. ती तापमान नियंत्रित करीत आहे का. इज इट कन्वेइंग अ मेसेज. ते संदेश पोचवत आहे का. आर यू कन्व्हिन्सिंग मी. तुम्हाला खात्री देत आहे का. प्लुरल. आर यू कुकिंग फूड. तुम्ही अन्न शिजवत आहात का. आर वी कॉपिंग द वर्क. आपण कामाची कॉपी करत आहोत का.
आर दे करेक्टिंग आवर मिस्टेक्स? ते आमच्या चुकांची दुरुस्ती करीत आहेत का? स्ट्रक्चर काय? एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इथे काय येणार आहे? आयएनजी फॉर्म. वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. मला खात्री आहे की तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजला असावा. तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. नमस्कार.